वैकुंठाच्या पवित्र भूमीत एक शांत हिंदू समुदाय भगवान नारायण आणि देवी लक्ष्मी यांच्या दयाळू नजरेखाली भरभराट झाला. परंतु दुष्ट वसाहतवाद्यांनी लोभ आणि द्वेषाने प्रेरित होऊन या पवित्र भूमीला अपवित्र करण्याचा प्रयत्न केला. वसाहतवाद्यांच्या गडद सैन्याने वैकुंठावर उतरताच भगवान नारायण आणि देवी लक्ष्मी यांनी त्यांच्या दैवी योद्धा जय आणि विजय यांना बोलावले. हे जुळे भाऊ, देवतांचे अवतार, यांना वसाहतवाद्यांचा पराभव करून जमिनीवर शांतता प्रस्थापित करण्याचे काम सोपवण्यात आले होते. त्यांच्या खगोलीय शस्त्रे आणि अटल भक्तीने जय आणि विजय अंधारावर विजय मिळवण्यासाठी आणि त्यांच्या दैवी पालकांचा सन्मान राखण्यासाठी निघाले. जय आणि विजय, भगवान नारायण आणि देवी लक्ष्मी यांनी त्यांना दिलेली भविष्यकालीन शस्त्रे घेऊन वसाहती करणाऱ्यांच्या विरोधात लढाईत उतरले. विजयने लक्ष्मी ब्लास्टर, एक तेजस्वी ऊर्जा शस्त्र चालवले, तर जयने नारायण तलवार असे ब्रँड केले, जो वैश्विक शक्तीने युक्त आहे. दुहेरी योद्धे परिपूर्ण सामंजस्याने लढले. त्यांची शस्त्रे वसाहतवाद्यांच्या संरक्षणातून कापली गेली. शत्रूच्या काळ्या शक्तींचा दैवी जोडीशी सामना नव्हता आणि त्यांचा गड उद्ध्वस्त झाला. वेळ मिटली. जय आणि विजय विजय झाले. त्यांची शस्त्रे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक असलेल्या प्रकाशाने चमकत होती. वैकुंठाचा उद्धार झाला आणि त्यांच्या मुक्तीमुळे लोक आनंदित झाले. जय आणि विजयचा विजय अनंतकाळपर्यंत प्रतिध्वनित झाला. भगवान नारायण आणि देवी लक्ष्मी यांच्या अतुलनीय सामर्थ्याचा दाखला.